नमस्कार मंडळी. तुम्हाला लता मंगेशकर चौक कुठे आहे माहीत आहे का? भारतामध्ये लता मंगेशकर चौक हा अयोध्या नगरीमध्ये आहे. होय, तीच ती अयोध्या नगरी जिथे आपले श्रीराम येणाऱ्या 22 तारखेला त्यांची प्रतिष्ठापना होणार आहेत अतिशय भव्य अशा मंदिरात. आपण जर अयोध्येला गेला असाल यापूर्वी तर त्या ठिकाणी एक नया घाट चौक होता. म्हणजे तिथे दोन रस्ते आहेत. एक रस्ता जो आहे तो रामपथ म्हणून ओळखला जातो आणि दुसरा जो रस्ता आहे तो धर्मपथ म्हणून ओळखला जातो. ह्या दोन हे दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात आणि जो चौक बनतो तो चौक आता लता मंगेशकर चौक या नावाने ओळखला जाणार आहे. त्याच्या मागच्याच भिंतीवर लता मंगेशकर यांचं एक उत्तम शिल्पसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आता हा लता मंगेशकर चौक जो आहे त्याचं एक आता तो सेल्फी पॉईंट म्हणून सुद्धा नावारूपाला आलेला आहे. कारण जो अयोध्येमध्ये जातो तो त्या ठिकाणी थबकतो. कारण लता मंगेशकर ही ही व्यक्ती इतकी मोठी होती की त्यांनी म्हणजे आपलं सर्व भावविश्व म्हणा संगीताचं हे व्यापून टाकलेलं होतं. सर्व प्रकारची गाणी अनेक वर्ष लताजींनी गायलेली आहेत आणि त्यामुळे लताजी माहीत नाहीत असा काही विषय नाही. सर्वांना लताजी माहीत आहेत. भारताच्या सीमा पार करूनसुद्धा बाहेरसुद्धा त्यांना ओळखणारी अनेक जणं आहेत आणि त्यामुळे भारतरत्न लता दीदी यांच्या नावाने तो चौक त्या अयोध्येमध्ये असणं हे खरोखर एक अतिशय मनाला सुखावणारी अशीच ती घटना आहे. आता येणाऱ्या 22 जानेवारीला भव्य अशा राम मंदिरामध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होते आहे. त्यामुळे अनेक जण रामभक्त जे तिकडे डोळे लागून राहिलेले आहेत, अनेक जण जाणार आहेत, नंतरही काही जण जातील आणि नंतर तो ओघ वाढतच राहील. कारण शेवटी श्रीराम जेव्हा आपण म्हणतो तर एक सद्गुणांचा पुतळा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. श्रीरामांचा कोणताही गुण जर आपण घेतलात तर आपलं आयुष्य सार्थकी लागण्यास अगदी सहजपणे ते शक्य होईल. कारण त्यांच्यामध्ये इतके चांगले गुण रामांमध्ये होते की कोणताही आपण जरी एखादा घेतला आणि त्याप्रमाणे जर आपण मार्गक्रमण केलं तर निश्चित मला असं वाटतं की आपल्या आयुष्याला राम प्राप्त होईल. तर ह्या ज्या काही मी जे काही सांगत होतो तुम्हाला मगाशी तो चौक आहे, तर त्या चौकामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा त्या ठिकाणी एक भव्य अशी वीणा आपणास पाहावयास मिळते. ते वीणेचं हे शिल्प जे बनवलेलं आहे ते भारतामध्ये जे अतिशय चांगले शिल्प ज्यांनी बनवलेली आहेत ते राम सुतार या शिल्पकारांनी ते बनवलेलं आहे. जवळजवळ 40 फूट त्याची लांबी आहे, तर 12 फूट त्याची रुंदी आहे. यावरून आपणास त्याची भव्यता लक्षात यायला काही हरकत नाही. जेव्हा मी ही बातमी वाचली की बाबा तिथे असा चौक आहे आणि त्या चौकात उत्तर प्रदेश सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने तो चौक ओळखला जाईल असं जाहीर केलेलं आहे आणि त्या चौकाला तसं नामकरणसुद्धा केलेलं आहे. एक कल्पना सुचली. अयोध्येला आपण सर्व जाणारच आहोत, त्यात काही दुमत नाही. रामलल्लाचं दर्शन घेणं हा एक आपल्या म्हणजे आयुष्यातला एक महत्त्वाचा तो क्षण राहणार आहे. पण ते जाताना मंदिराकडेच जाताना हा चौक लागतो आणि त्या चौकातूनच मंदिराकडे पुढे जावं लागतं. त्यामुळे त्या मंदिरात जेव्हा आपण रामाच्या जाऊ तेव्हा ह्या चौकातूनच जाणार आहोत आपण. त्यामुळे या चौकात जेव्हा जाऊ तेव्हा साक्षात तिथे लता दीदी आहेत आणि त्या गातायत असा आपण एक कल्पनाविलास जर केला आणि मोबाईल आजकाल सगळ्यांकडेच असतात, त्यात गाणीही असतात, तर एखादं गाणं त्या ठिकाणी जर ऐकलं तर मला वाटतं की एक आनंद देणारा मनाला तो क्षण असेल. आणि लता दीदींचा स्वर हा दिवसभरात कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्या कानावर पडत असतो. सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायलेली असल्यामुळे आणि बरीचशी गाणी आपल्याला परिचित असल्यामुळे ते ऐकतच राहावं वाटतं. त्यांचा तो स्वर्गीय सूर त्यांचा नाव दिलेल्या चौकामध्ये त्या वीणेच्या समोर उभारून जर आपण ऐकलात आणि जर एक आपण म्हटलं की कल्पनाविलास केला की लताजी साक्षात त्या ठिकाणी आहेत, तर एक मला असं वाटतं एक वेगळाच आपल्यास आनंद मिळू शकतो. त्यामुळे मी ही कल्पना आपल्याबरोबर शेअर केली. अर्थात मी ते करणारच आहे अयोध्येला गेल्यावर. मग आपणही करून पाहावं, कारण ते केल्याने आनंद मनाला निश्चित मिळणार आहे आणि त्याच्या पुढे गेल्यावर साक्षात श्रीरामांचं दर्शन घेतल्यावर तर आपल्याला अत्यानंद होणार आहे.
त्यामुळे आनंद आणि अत्यानंद या सर्व वातावरणात आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे असंच ते वातावरण राहील. अर्थात आता तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने सुरू झालेलं आहे. त्यामुळे अयोध्येला जाणं हे आता तसं सोपं झालेलं आहे. कमी वेळातसुद्धा ते अयोध्येला आपण जाऊन येऊ शकतो आणि श्रीरामांचं दर्शन घेऊ शकतो, ती पवित्र भूमी पाहू शकतो. तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या मनातील लता दीदी आणि त्यांच्या नावाने असलेला तो चौक हा बनवल्याबद्दल खरोखरच उत्तर प्रदेश सरकारचं कौतुकच केलं पाहिजे. कारण ते जे शिल्प आहे ते अतिशय कलात्मकरित्या बनवलेलं आहे. त्यामुळे ते पाहणं हे निश्चितच सुखावं आहे. आणि अर्थात अयोध्या म्हटलं की रामनगरी, श्रीराम आपल्या डोळ्यासमोर येतातच. त्यामुळे त्यांचं दर्शन हा त्याचा अत्युच्च बिंदू त्या ठिकाणी ठरणार आहे. तर जाऊया मग आपण अयोध्येला लवकरच. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तेही तुम्ही आपल्या कमेंटद्वारे कळवावं ही विनंती. चॅनलही सबस्क्राईब करा, त्यामुळे आपल्यापर्यंत पुढील व्हिडिओ येत राहतील. आपण सदैव माझं चॅनल पाहता, त्यामुळे मी आपणास मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी थांबतो.